वसंत पंचमीनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात विठ्ठलाचा आणि रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा आज संपन्न झाला. या पंढरपुरात काय वाजत गाजत, सोन्याचे बाशिंग लगीन देवाचं लागत, अशा गजरात देवाचे लग्न लागले. यावेळी हजारो संख्येने मंदिराबाहेर भाविकांनी गर्दी केली होती. अनुराधा दिदी शेटे यांचा रुक्मिणी स्वयंवर कथा झाल्यानंतर साधारण 11:15च्या सुमारास भाविकांना अक्षता वाटप करण्यात आले आणि त्यानंतर विठ्ठलाची आणि रुक्मिणी मातेची उत्सव मूर्ती समोरासमोर आणून अंतरपाठ धरून शुभमंगल सावधानच्या गजरात विवाह सोहळा संपन्न झाला. यावेळी देवाच्या लग्नाच्या आनंदात भाविक हे मोठ्या संख्येने भक्तिगीतांवर नाचताना, फुगड्या खेळताना दिसून आले. एक स्वर्गीय सुखाचा विवाह सोहळा पंढरपुरात भाविकांना अनुभवता आला. या विवाह सोहळ्यासाठी भाविकांची मोठी गर्दी केली होती. वसंत पंचमीपासून आता पुढील 1 महिना विठोबास पांढरा शुभ्र पोशाख परिधान करण्यात येतो. आज वसंत पंचमी अर्थात विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या विवाहाचा सोहळा आणि प्रतिवर्षीप्रमाणे हा सोहळा आज इथं संपन्न होतो आहे. माघ शुद्ध प्रतिपदा ते पंचमी या कालावधीमध्ये विठुरायाचा लग्न सोहळा संपन्न होतो आणि त्याचबरोबर रुक्मिणी स्वयंवराची कथा इथं सांगितली जाते. आणि आज सकाळी पांडुरंग रायाच्या सगळ्या विधी झाल्यानंतर वाजत गाजत विठ्ठल रुक्मिणीला इथं आणण्यात येतं आणि त्यानंतर त्यांचा विधीपूर्वक विवाह संपन्न होतो. भगवान श्रीकृष्णाचा अवतार पांडुरंग राय मानले जातात. द्वारकेतून भगवान जसे अंतर्धान झाले तसे दुसरे कुठेही गेले नाहीत, इथं येऊन उभे राहिले. किंवा रुक्मिणी माता रुसली आणि त्या रुक्मिणी मातेला समजवायला परमात्मा इथं आले आणि मग वारकऱ्यांच्या भावनेतून निर्माण झालेला हा विवाह सोहळा आहे. लक्षात घ्या, आपल्या भगवंताचे सगळे सोहळे अर्थात जन्म असेल, विवाह असेल, हा थाटानं साजरा व्हावा ही प्रत्येक वैष्णवाची इच्छा असते. म्हणून अनेक वर्षापासूनची ही परंपरा आहे. या परंपरेमध्ये हा विवाह सोहळा अतिशय जल्लोषात आज साजरा होतो. धवल रेशमी पट्टावरती केशर रंगी लिहिले, आशा परी विश्वातील पहिले प्रेमपत्र अवतरले. विश्वातलं पहिलं प्रेमपत्र हे रुक्मिणी मातेनं भगवान श्रीकृष्णाला लिहिलं होतं. त्या 7 श्लोकामध्ये इतकी ताकद होती की भगवंतानी ते पत्र वाचलं तेव्हा भगवंताला राहावलं नाही आणि सुदैव ब्राह्मणांना घेऊन परमात्मा एका रात्रीमध्ये विदर्भ देशामध्ये कुंडिनपुरामध्ये पोहोचले आणि रुक्मिणी मातेबरोबर मूळ माधव क्षेत्रामध्ये वसंत पंचमीच्या दिवशी भगवंतानी विवाह संपन्न केला.